त्यामुळे ही रुटीन जी प्रत्येक अधिवेशनाला आम्ही ज्या पद्धतीने भेटतो त्या पद्धतीने भेटतो. सर, पण या बैठकीपूर्वी तुमच्या सर्वांची पंतप्रधानांसोबत पण भेट झाली आहे, तर त्यामुळे ही बैठक जरा महत्वाची मी आहे. आपल्याशी सविस्तर बोलले. माननीय पंतप्रधानांच्या भेटी संदर्भात मी आपणा सर्वांशी सविस्तर बोललेलो आहे. आणि ही आजची बैठक ही नेहमी प्रत्येक सेशनला तुम्ही सगळेच बघतात की अशा रेग्युलर बैठका होत असतात. पण डॉक्टर सेशन संपत असताना ही बैठक झाली. उद्या सेशन संपते, सुरुवातीला झाली तर एक प्रकारे नाही, आपण बघतो 10 तारखेपर्यंत हा एक घरातला कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाच्या नंतर भेटायचं हे आमचं आधीपासून ठरलं होतं. त्यानुसार आम्ही आज ही जनरल चर्चा अशा पद्धतीने आजच्या बैठकीमध्ये काय निर्णय काय झाला, काय चर्चा होती? जनरल चर्चा म्हणजे ही निर्णयाची बैठकच नव्हती, ही फक्त चर्चेची बैठक होती. काय नेमकं मतदारसंघांमध्ये काय काय अडचणी आहेत सेशनच्या बाबतीत प्रत्येकाचं म्हणणं काय साहेब नेहमी जाणून घेतात. साहेब प्रत्येक वेळी त्या संदर्भात मार्गदर्शन करत असतात आणि त्या संदर्भात ही बैठक किती खासदार उपस्थित आणि किती वेळ झाली बैठक? आम्ही सगळेच जे कॅज्युअली आम्ही सगळे 8ही जण उपस्थित होतो आणि 8ही जणांनी आपापले जे काही ऑब्झर्वेशन होते हे ऑब्झर्वेशन समोर ठेवले आणि एक दिलखुलास अगदी घरगुती वातावरणात प्रत्येक अधिवेशनात जशी चर्चा होती तशी चर्चा. पण अधिवेशन संपल्यानंतर बैठक झाल्यामुळे पुढे तार्किक मुद्द्यावरती किंवा तर्कशुद्ध वाटत नाही तुमचं उत्तर आम्हाला. नाही, आपल्याला तसं वाटतं, पण मी आपल्याला सांगितलं की 10 तारखेपर्यंत आपण जर बघाल तर मधल्या याच्यामध्ये साहेब दिल्लीत नव्हते. त्यानंतर 10 तारखेला घरगुती कार्यक्रम होता आणि त्यानंतर आता आज साहेबांनी सांगितले की आपण या संदर्भात एकूण चर्चा करूयात, बसूयात. तर त्या संदर्भात आम्ही बसून फक्त प्रत्येकाचं काय म्हणणं आहे, ओव्हरऑल ऑब्झर्वेशन्स काय काय नवीन बघण्यात आलं, काय नवीन गोष्टी शिकण्यात आल्या, या सगळ्या गोष्टी आम्ही चर्चा करतो. मग काय पंतप्रधानांची भेट झाल्यानंतर काय तुम्हाला नवीन पाहण्यात आलं असं कोणी खासदारांनी सांगितलं का? नाही, या संदर्भामध्ये नवीन खासदारांनी काय सांगितलं माहित नाही. आपल्या सगळ्यांच्या अनेक तर्कवितर्क आहेत, परंतु मी त्या बैठकीच्या संदर्भात आपल्याला सविस्तर संपूर्ण माहिती दिली. थँक्यू. डॉक्टर, एक वेगळा प्रश्न. दिल्लीत शरद पवारांच्या घरी उपवर्गीकरणाला आनंदराज आंबेडकरांनी खरं तर विरोध केलेला आहे. मोर्चा पण या सगळ्या अनुषंगाने निश्चित त्यांच्याकडनं विरोध केला गेला. या संदर्भात मी सविस्तर माहिती घेऊन त्यावर बोलेल, कारण हा एक संवेदनशील विषय आहे आणि त्याविषयी व्यवस्थित माहिती घेऊन त्यावर भाष्य करणं जास्त उचित आहे. थँक्यू डॉक्टर, थँक्यू. मतदारसंघांमधील प्रश्नांसंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची माहिती शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिलेली आहे. ही एक रुटीन बैठक होती. दरवेळेस अधिवेशनानंतर आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबद्दल वेगवेगळे अनुभव सांगतात. तुमचा काय अनुभव तुम्ही पवार साहेबांना सांगितला? मी जे नरेंद्र मोदी साहेबांकडे मांडले विषय ते पवार साहेबांना अनुभव सांगितले. आणि काय वेगळी चर्चा झाली? काय नाही, आमच्या मतदारसंघातले प्रश्न काय आहेत, प्रलंबित विषय काय आहेत, सीएमशी बोलण्याचे त्याविषयी चर्चा झाली. आणि तुमचं म्हणजे सत्तेच्या अत्यंत जवळ जाण्याचे हे दिवस दिसत आहेत असं महाराष्ट्राला, काय नक्की तथ्य याच्यामध्ये? असं तुम्हीच ठरवताय सगळी. चला ठीक आहे. उमेश फक्त मतदारसंघातील प्रश्नांसंदर्भात बैठकीत चर्चा केल्याची माहिती खासदार अमोल कोल्हे यांनी दिलेली आहे. शरद पवारांच्या घरी 8 खासदारांची बैठक झाली. या बैठकीत आपण अधिवेशनानंतरच्या अधिवेशनासंदर्भातली सगळी माहिती केली, त्या संदर्भात सगळी चर्चा केली, अशी ही माहिती अमोल कोल्हे यांनी दिलेली आहे. तर पंतप्रधानांबरोबर झालेल्या बैठकीत काय मुद्दे मांडले याबद्दलची माहिती शरद पवारांना दिल्याचं खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी सांगितलंय.